तर नमस्कार मंडळी, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आलो मी माझ्या ऑफिसमध्ये. आज आहे 3 पॉडकास्ट. तर अशा प्रकारचं आता शेड्यूल आहे. शेती वगैरे काय विषय नाही. परत आता इथे यूट्यूब अल्गोरिदम परत कन्फ्यूज होणार. म्हणजे कालपर्यंत शेतातला विषय होता, आज परत डिजिटल मार्केटिंग आणि पी आरच्या विषयामध्ये आला आहे, पॉडकास्ट शूट करण्यासाठी आला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी आज कव्हर करणार आहे. सो स्टे ट्यून. कशा प्रकारे असणार आहे, काय असणार आहे, छोटेसे ग्लिम्स वगैरे मी त्या ठिकाणी दाखवणार आहे. आणि विशेषतः जी रोज रोज म्हणते बाबा माझा चॅनल नेमका कुठला आहे त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की बाबा कन्सिस्टंटली 150 व्हिडिओ केल्यानंतर काय होतंय तो प्रोग्रेस मला तुम्हाला दाखवायचा आहे. मग त्या संदर्भासाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ नंबर 1 ते व्हिडिओ नंबर 150 पर्यंत काय डिफरन्स आहे, काय कसा यूट्यूब ग्रो करतोय, कशा प्रकारे सगळ्या गोष्टी होतात ते तुम्हाला दाखवायचे. सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, सो स्टे ट्यून. आत्ताच एक पॉडकास्ट संपला, पण गेली आहे लाईट. आता लाईटची वाट बघतोय, कधी येते, काय येते, कशा पद्धतीने बघूया. पण पॉडकास्ट मत झाला. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही सगळेजण बघा. ठीक आहे. आता काही ऑप्शन नाही इथे बसा खाली. लाईट पण गेली, काहीच करू शकत नाही. नमस्कार. आत्ताच जस्ट एक पॉडकास्ट संपला, म्हणजे टोटल 3 पॉडकास्ट संपले. आत्ता जस्ट आपण फ्री झालो, गेस्ट पण गेले. तर मला एक गोष्ट तुमच्यासोबत डिस्कस करायची आहे. ह्या 3 पॉडकास्टमध्ये 3 वेगवेगळे क्षेत्रातले जेव्हा गेस्ट आपल्याकडे येतात, मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. आत्ता जो पहिला विषय मी त्या ठिकाणी घेतला होता तो 100% म्हणजे प्रत्येक सॅटर्डे इव्हिनिंग 6 वाजता आमचा पॉडकास्ट रिलीज होतो, प्रत्येक सॅटर्डेला. तर पहिला विषय त्यातला होता लग्नाच्या अडचणी म्हणतात. म्हणजे काय झालं आहे, रिसेंटली तुम्ही बघू शकता की लोहगडावरती जी किस्सा झाला, म्हणजे अग्रवाल नावाच्या ह्या मुलाचं लग्न ठरलं होतं. तो होणाऱ्या बायकोसोबत गडावरती फिरायला गेला, ती झालेली घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ही जी गोष्ट ही जी घटना त्या मुलांच्या डोक्यात जवळ येते, ज्यांची लग्न आत्ता होणार आहेत, खरंच एक खूप मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि मगाशी रील स्क्रोल करता करता एक व्हिडिओ मी बघितला की बाबा घरातला किंवा मित्रांचा एक फॅमिली ग्रुप क्रिएट करा. खूप भारी सांगितले त्यांनी की बाबा त्याचं 8 तासाचं लाईव्ह लोकेशन अपडेट करा. प्रत्येक जवळच्या मित्राला, प्रत्येक घरातल्या फॅमिली मॅनला कळलं पाहिजे हा पोरगा कुठं आहे. म्हणजे आजच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण बघतो की बाबा मुली अनसेफ आहेत, आता कम्प्लिटली उलटं वातावरण आहे. खरंच मुलं अनसेफ नाही आहेत आता. मुलं अनसेफ आहेत आता. बरोबर आहे का नाही? जी परिस्थिती मुलांवरती येत होती, कुठेही बाहेर गेलं तर लोकेशन टाकायची, आता तीच परिस्थिती मुलांवरती आली. म्हणजे रील खूप भारी बनवलं होतं त्यांनी, खूप म्हणजे खूप भारी. बाबा एखाद्याची गर्लफ्रेंड आहे, लग्न ठरले, कुठंतरी बाहेर भेटायला जाते, तर भीतीच्या अनुसार तिने एक ग्रुप क्रिएट केला आहे. त्याच्यामध्ये जवळचे सगळे मित्र ॲड केलेत, जवळचे घरातले सगळे ॲड केलेत. पुढचे मी बाहेर असं जेवायला चाललो, हे माझं लाईव्ह लोकेशन असणार आहे, किंवा गुगलचं लोकेशन मी टाकले. समजा मी कॉलेजला नाही, काय झालं तर त्या ठिकाणी मला ट्रॅक करा. स्पष्ट असा घरी भरून गेला होता. म्हणजे विचार करा, मुलांमध्ये किती मोठं भीतीचं वातावरण तयार झालंय. ह्या संदर्भातला जो होता तो पहिला पॉडकास्ट मी त्या ठिकाणी शूट केला. आणि दुसरा त्यातला पहिल्या पॉडकास्टमधला जो विषय होता तो म्हणजे काय झालंय, लग्न न होण्याच्या मागची कारण आहेत की अपेक्षा. म्हणजे जी गोष्ट एका मुलीच्या बापानं वयाच्या 50व्या 60व्या वर्षी अचीव केली, तीच गोष्ट मुली आता एक्सपेक्ट करते की बाबा एक 25-30 वयाच्या मुलाकडे गोष्टी असाव्यात. म्हणजे त्यांना सगळं ऐकतं पाहिजे. हे असं म्हणायला पण काही चुकीचं ठरणार नाही. त्याही जॉब करतात, सगळं ओके, काय अडचण नाही. पण जी अपेक्षा त्यांनी बाळगली आहे बाबा ह्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला पाहिजेत, ती अक्षरशः चुकीची. हा पॉडकास्ट लवकरच रिलीज होईल. मी चॅनेलची लिंक खाली टाकतो, तुम्ही त्या ठिकाणी बघू शकताय. दुसरा पॉडकास्ट त्या ठिकाणी घेतला मी, मुख्याध्यापक आहेत कासेगाव एज्युकेशन संस्थेचे मुख्याध्यापक PN पाटील सरांच्या सोबत एक पॉडकास्ट मी केला. मग दुसरा विषय त्या ठिकाणी मी घेतला बाबा, मध्यंतरी आपण बघितलं असेल बातम्यामध्ये बऱ्याच गोष्टी होतात, जसं की बाबा जिल्हा परिषदेची शाळा बंद पडत चालल्या. ह्यासाठी सगळ्यात मोठं कारण काय आहे की एज्युकेशनचं प्रायव्हेटायझेशन. खरं तर हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे, जो कोणीच सिरियसली घेत नाही. कोणी म्हणजे कोणीच नाही. सगळ्यांना ते सोशल मीडियावरती दाखवलेलं लाविश आयुष्य पाहिजे, माझा पोरगा थाटात सूट बूट घालून शाळेला गेला पाहिजे, त्याची फी लोकांना परवडत नाही. म्हणजे इतकं भयंकर परिस्थिती झाली. म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेला दुर्लक्ष केलं जातंय. जिल्हा परिषदेच्या शाळा आजही तितके चांगले शिक्षक त्या ठिकाणी आहेत, पण अक्षरशः दुर्लक्ष केलं जाते.
आणि दुसरी गोष्ट, पूर्वीच्या काळातले विद्यार्थी जे मार खात होते शिक्षणाचा, खरंच ते विद्यार्थी सुधारत होते. आणि रिसेंटली म्हणजे जवळपास 15-20 झाला जो कायदा आलाय की कुठल्याही शिक्षकानं मुलाला मारलं तर तो मुलगा डायरेक्टली केस करतोय, शिक्षकांवरती केस करतोय. म्हणजे अशा प्रकारच्या घटना इथे घडतायत. मग विचार करा, मुलांमध्ये एक भीतीचं वातावरण जे निर्माण व्हायला पाहिजे ते होत नाहीये किंवा झालेलं नाहीये. मुलं अक्षरशः एखादा शिक्षक आला की पाठ फिरवतात. हा त्यातला दुसरा टॉपिक होता, म्हणजे पॉडकास्टचा, तो मी त्या ठिकाणी घेतलेला आहे. तो तिसरा पॉडकास्ट मी ह्या ठिकाणी घेतला. पॉडकास्ट काय आहेत मी डिटेलमध्ये सांगणार नाही. ज्यावेळेस पॉडकास्ट लाईव्ह होतील, खाली दिलेला जो चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. तिसरा पॉडकास्ट जो होता, तर आपला आजूबाजूला बघता तुम्ही, माझ्याच गावाचं उदाहरण घेतो. गावापासून बाहेर आले की रस्त्याच्या कडेला कचरा टाकायला असतोय. म्हणजे कचऱ्याची प्रक्रिया करण्याचे उद्योगच गावात नाही. जस्ट इमॅजिन, तुम्ही गावाच्या बाहेर येत आहे, गावात आत येत आहे, आजूबाजूला कुठल्याही ऑब्झर्व करा, चांगल्या बारीकीने ऑब्झर्व करा, आजूबाजूला कचरा पडलेला असतो. गटरमध्ये नाल्याच्या कडेला, शेताच्या कडेला अक्षरशः प्लास्टिकचा कचरा पडलेला असतो, घाण. तिथे चांगले विहिरी असतात, काही सुद्धा म्हणजे शिल्लक राहिलेलं नाही. इतक्या बेकार म्हणजे वेस्ट मॅनेजमेंटची संकल्पनाच गावात नाहीये. ही परिस्थिती आहे. ह्या संदर्भात एक गेस्ट आमच्याकडे आले, बाबा खरंच वेस्ट मॅनेजमेंट ह्या माध्यमातून खूप मोठा व्यवसाय उभा राहू शकतो, जिला स्वतः सरकार फंड करते. थोडे पैसे आपण खिशातले घातले, स्वतः सरकार फंड करते. अशा प्रकारचे गोष्टी त्या ठिकाणी आपण मॅनेज करतो. बरेच सगळे त्यांनी सांगितले की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे नवीन जे नियम आले त्या संदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे. भविष्यात बचत गट असेल, युवा वर्ग असेल, त्यांना नवीन संध्या कशा प्रकारे उपलब्ध होतील त्या संदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे. असे बरेचसे विविध विषय आहेत. आता खरं तर आजचा दिवस आहे पूर्ण हेक्टिक. आता लय मोठं काय मी काही टाकणार नाही आहे. हे बेसिक दिवसातल्या झालेल्या छोट्या मोठ्या घडामोडी त्या मी टाकल्या. सगळ्यात महत्त्वाचं, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा बऱ्याचशा भन्नाट गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली जे मी काय करतोय, कुठले कुठले चॅनल्स आहेत त्याच्या लिंक्स मी खाली दिलेले आहेत. ते नक्की ओपन करा, बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय, पुढच्या व्लॉगमध्ये भेटू.